पीएम किसान योजनेच्या अंतर्गत महत्त्वाची अपडेट आता सरकारतर्फे इथं समोर आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात 22वा हप्ता वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. याच योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी अपडेट हे सरकारतर्फे आता समोर आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आतुरतेने वाट बघत असाल, की 22वा हप्ता नेमका क्रेडिट कधी होणार, याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा दिलासा देणारं अपडेट हे सरकारतर्फे तुम्हा शेतकऱ्यांसाठी आलेलं आहे. बघा आता या संदर्भातील जे काही 22वा हप्ता कधी वितरण होणार, कोणत्या तारखेला वितरण होणार आणि बघा कोणत्या दिवशी वितरण होणार, हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आता सरकारने सांगितलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं, महाराष्ट्र राज्यांमध्ये शेतकऱ्यांचा नवीन नोंदण्या 2019 नंतर वारसाचे इथं झालेले होते. फेरफार हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले होते. परंतु पूर्ण कागदपत्र दिल्यानंतर सुद्धा बरेच सारे प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाले नव्हते आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं होतं, की गेल्या ऑगस्टपासून एक मोहीम राबवण्यात आली होती, ज्याच्या अंतर्गत अशा प्रकारे पात्र असलेले शेतकरी परंतु त्याचे हप्ते अद्याप सुरू झालेले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी पाहणी करून त्या शेतकऱ्यांचं पात्र करण्यासाठी ही मोहीम हातात घेतली आहे. आता आपण जर पाहायला गेलं, तर याच्या अंतर्गत नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम ही पात्र यादी इथं जाहीर बनवण्यात आलेली आहे. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, परंतु या समावेश करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी अद्याप ही प्रक्रिया बाकी राहिलेली आहे. तर ही ई-के-वाय-सी करण्यासाठीचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या संदर्भातील याद्या प्रत्येक कृषी सहाय्यक स्तरावरून जिल्हा कृषी अधिकारी स्तरावरून पुढे देत असताना शेतकऱ्यांना दिले जात आहे. अशी या शेतकऱ्यांना नवीन पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी हप्ते सुरू होण्यासाठी मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर 22व्या हप्ता वितरण केला जात असताना ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून म्हणजेच बघा फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता वितरण केला जाईल, अशा प्रकारची घोषणा ही केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली आहे. याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर बिहार सरकारच्या माध्यमातून आता जसं की कृषी ठाकूर किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आलेल्या ज्या हप्त्यांमध्ये बिहार सरकारकडून अतिरिक्त इथं 6,000 रुपयांचं मानधन या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे. परंतु एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून जसं की आपण जर पाहिलं तर राबवण्यात झालेली असताना बिहार सरकारच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी प्रभावी स्वरूपामध्ये करण्यात आली नव्हती. त्याच्याचमुळे लाखो शेतकरी आजही बिहारमध्ये ॲग्रीस्टॅगच्या अंतर्गत फार्मर आयडी काढल्यापासून वंचित आहे. याच्यामुळे जे आता बिहारमध्ये लाखो शेतकरी अंतर्गत अपात्र होतील, ते फार्मर आयडीमुळेच अपात्र झालेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच असणार आहे, की तुम्ही अजूनपर्यंत फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी काढून ठेवा. कारण की बघा आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात इथं निर्माण झालेला होता. आता उत्तर प्रदेशमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभार्थी अपात्रतेच्या यादीमध्ये घुसलेले आहे. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती बिहार सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारवर काही विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवरती बिहारमधील ज्यांचे ॲग्रीस्टॅगचे फार्मर आयडी बनवलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22वा हप्ता वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. अर्थात ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅगचे फार्मर आयडी बनवलेले नाही, अशा शेतकऱ्यांना हा 22वा हप्ता आता देखील वितरित केलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहिलं ॲग्रीस्टॅग म्हणजे बघा फार्मर आयडीची नोंदणी हे करणं अनिवार्य असणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा आपण जर पाहिलं तर 3 मार्च 2026 रोजी हिवाळीचा सण, होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया इथं सुरू करण्यात आलेली आहे. परंतु या दरम्यान देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी आता इस्रायलचा दौरा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दौऱ्याचं पूर्ती आपण जर पाहिलं तर हे हप्ता त्या दौरा पूर्ण झाल्यानंतर आपल्या खात्यामध्ये येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील 22वा हप्ता कोणत्या तारखेला येणार, तर बघा आपण जर पाहिलं तर 3 ते 4 मार्चच्या नंतर हे आपल्या खात्यामध्ये 22वा हप्ता येणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशीच शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.